नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी सी पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच निर्गमित झालेला शासन निर्णय ज्याच्याप्रमाणे इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतच्या वर्गांचा 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे, फक्त शैक्षणिक वर्ष 2020-21साठी. तर इयत्ता 9वीच्या वर्गासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाकरता नेमका कोणता सिलेबस कमी झालेला आहे किंवा मूल्यमापनातून कोणता भाग वगळण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासमोर टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तक आपल्या समोर ठेवा आणि ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी स्लाईड प्रेझेंटेशनवर दिसेल त्याप्रमाणे आपल्या पुस्तकातील पेजेसवर खुणा करा आणि कोणता भाग वगळण्यात आलेला आहे हा काळजीपूर्वक लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्र हो, चला तर मग आपण आता प्रत्यक्ष पाहूया की कोणता भाग मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. त्यासाठी आपण पेज नंबर 1वर जाऊया, जे आपलं गतीचे नियम म्हणजे जो पहिलं प्रकरण आहे आपले मराठी भागासाठी गतीचे नियम असं नाव आहे आणि सेमी इंग्लिशसाठी याचं नाव लॉज ऑफ मोशन असं आहे. तर या पहिल्या चॅप्टरमधील जो पहिला बॉक्स आहे पेज नंबर 1वरील, मराठीतून सांगा पाहू आणि इंग्रजीमध्ये लेट्स रिकॉल, हा जो भाग आहे हा आपल्याला वाचून येण्यास सांगितलेला आहे, म्हणजे हा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे. तसंच याच पेजवर दुसरा जो बॉक्स दिलेला आहे लेट्स ट्राय दिस, करून पाहूया, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे जो मूल्यमापनातून वगळलेला आहे. याच पेजवर म्हणजे पेज नंबर 1वरीलच 3 बॉक्स जे दिलेले आहे, तिन्ही बॉक्स मूल्यमापनातून वगळण्यात आलेले आहे. त्याच्यात आता मी जे सांगतोय जरा विचार करा. लेट्स थिंक अबाउट इट हा जो भाग आहे हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, म्हणजे मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. आता पेज नंबर 2वरील आपण चर्चा करूया. पृष्ठ क्रमांक 2 म्हणजेच पेज नंबर 2वरील जो पहिला बॉक्स दिला आहे, जरा डोकं चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा भाग स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. तसंच याच पेजवरील जो पहिला बॉक्स आहे अजून, हे नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर धिस, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आता पेज नंबर 3वरील जो पहिला बॉक्स दिलेला आहे ऑलवेज रिमेंबर धिस, हे नेहमी लक्षात ठेवा, हा भाग सुद्धा तुम्हाला अवांतर वाचनासाठी दिलेला आहे, मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. आता पेज नंबर 4वरील पहिला जो बॉक्स आहे करून पाहूया, लेट्स ट्राय दिस, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, म्हणजेच हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी असेल, सेल्फ तुम्ही कृतीही करू शकतात, मूल्यमापनामध्ये हा भाग नसेल. आता पेज नंबर 5 म्हणजे 5 नंबरच्या पेजवरील पृष्ठ क्रमांकावरील पहिला बॉक्स जो आहे, पहिली चौकट, जरा डोकं चालवा म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर, हा भाग सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 2020-21 वर्षासाठी स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, म्हणजे मूल्यमापनातून वगळलेला आहे. तसंच पेज नंबर 6वरील जी पहिली चौकट दिलेली आहे म्हणजे पहिला बॉक्स आहे, जरा डोकं चालवा यूज युअर ब्रेन पॉवर, हा भाग सुद्धा अवांतर मूल्यमापनासाठी देण्यात आलेला आहे, म्हणजे अवांतर वाचनासाठी आहे, मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. आता पेज नंबर 9वरील पहिला बॉक्स जो आहे करून पाहूया, लेट्स ट्राय दिस, हा भागही स्वयं अध्ययनासाठी आहे, मूल्यमापनात हा भाग नसेल. त्याचप्रमाणे पेज नंबर 10वरील पहिला बॉक्स जो आहे करून पहा व विचार करा, लेट्स ट्राय दिस अँड थिंक अबाउट इट, हा भाग जो आहे स्वयं अध्ययनासाठी आहे, मूल्यमापनातून वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 11वरील जे 2 उदाहरणं दिलेली आहेत, सोडवलेली उदाहरणं आहेत, ते पेज नंबर 11वर 2 उदाहरणं दिलेली आहेत. याच्यात पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे हे दोन्ही उदाहरणं स्वयं अध्ययनासाठी आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः अध्ययन करायचं आहे. त्याच पद्धतीने पेज नंबर 13वरील पहिला बॉक्स जो आहे करून पाहूया, लेट्स ट्राय दिस, हा मुद्दासुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे, अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांना कृती करून पाहण्यास सांगितलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानवृद्धीसाठी या कृतीचा उपयोग करायचा आहे, मूल्यमापनात मात्र हा भाग नसेल. त्याचप्रमाणे पेज नंबर 14वर पहिला जो बॉक्स दिला आहे लेट्स ट्राय दिस, करून पाहूया,
हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे, म्हणजे मूल्यमापनातून तो वगळलेला आहे, याच्यावर मूल्यमापनासाठी प्रश्न येणार नाहीत. तसंच पेज नंबर 14 वरील जी दुसरा बॉक्स आहे, जरा डोकं चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा भाग सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी असेल, म्हणजे ते तुम्हाला अवांतर वाचन पूरक कार्यक्रम हा आहे, ज्याच्यावर मूल्यमापनवर प्रश्न साधारणतः येणार नाहीत. आता विद्यार्थी मित्रो, याचप्रमाणे पुढचा भाग आपण पाहूया. या ठिकाणी दुसरं प्रकरण जे आहे, कार्य आणि ऊर्जा म्हणजे वर्क अँड एनर्जी, या चॅप्टरमधील पेज नंबर 18 वरील जो दुसरा बॉक्स आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं चालवा, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे, मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 20 वर पहिला बॉक्स जो दिलेला आहे, त्याच्यात म्हटलं आहे की विचार करावा सांगा, थिंक अबाउट दॅट अँड लेट्स रिकॉल, या पद्धतीने हा भागही स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी तो स्वतः त्याच्या बाबतीत अध्ययन करायचं आहे. आता पेज नंबर 21 म्हणजे 21 वरील पहिला बॉक्स जो आहे, लेट्स ट्राय दिस, हे करून पाहूया. ही कृती विद्यार्थ्यांनी स्वतः घरी करून पाहायची आहे. ती प्रॅक्टिकली आपण आपलं नॉलेज वृद्धिंगत करण्यासाठी करून पाहू शकतो. मूल्यमापनामध्ये ते कदाचित नसेल, अशा पद्धतीने आपल्याला निर्देश देण्यात आलेले आहेत. पेज नंबर 21 वरील अजून एक बॉक्स दिलेला आहे, कार्य संस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे, हे सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, अवांतर वाचनासाठी आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 23 पाहायचे तुम्ही. पेज नंबर 23 मधील जो पहिला बॉक्स दिलेला आहे, जरा डोकं चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा मुद्दा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. यावरही प्रश्न विचारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे पूरक ज्ञान मिळवण्यासाठी हे भाग आहेत. आता पेज नंबर 24 वरील जो पहिला बॉक्स दिलेला आहे, करून पहा, लेट्स ट्राय धिस, ही कृती सुद्धा तुम्ही घरी करून पाहण्यासाठी आहे. त्याच पद्धतीने पेज नंबर 25 म्हणजे पेज नंबर 25 वरील पहिला बॉक्स जो आहे, करून पहा म्हणजे लेट्स ट्राय दिस, ही कृती सुद्धा तुम्ही घरी करून पाहायची आहे. 27 पेज नंबरवरील दुसरा बॉक्स जो आहे, परिचय शास्त्रज्ञांचा, ही शास्त्रज्ञांविषयी अतिरिक्त आणि अवांतर माहिती आहे, ती वाचनीय आहे, ती आपल्याला वाचण्यासाठी आहे, मूल्यमापनामध्ये हा भाग नसावा. त्याच्यानंतर पेज नंबर 29 मधील जो दुसरा बॉक्स दिलेला आहे, उपक्रम आहे, प्रोजेक्ट आहे, हा जो स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे, प्रोजेक्ट वर्क आपण करू शकतो, परंतु मूल्यमापनासाठी याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, आपलं जे तिसरं प्रकरण आहे, धारा विद्युत म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी, पेज नंबर 30 वरील पहिला बॉक्स जो आहे, लेट्स ट्राय धिस, करून पहा, ही कृती आपल्याला करून पाहायची आहे. ही सुद्धा स्वयं अध्ययनासाठीची कृती असेल, म्हणजे घरी आपण ही कृती करू शकतो, मूल्यमापनामध्ये हा भाग नसेल. त्याच पद्धतीने पेज नंबर 32 वरील पहिला बॉक्स जो दिलेला आहे, परिचय शास्त्रज्ञांचा, हा भागही अतिरिक्त वाचनासाठी आहे, अवांतर वाचनासाठी आहे, ज्याच्यावर तुम्हाला मूल्यमापनात प्रश्न विचारले जाणार नाहीत, परंतु आपल्या अवांतर वाचनामध्ये भर टाकणारा असा हा भाग असेल. पेज नंबर 32 वरील अजून एक बॉक्स आपल्याला दिला आहे, माहीत आहे का तुम्हाला, कॅन यू नो दॅट, असा हा जो भाग आहे, हा स्वयं अध्ययनासाठी आहे, तो सुद्धा तुम्हाला मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 33 वर पहिला बॉक्स जो दिला आहे, माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो म्हणून जो भाग आहे, हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. याच्यावरही तुम्हाला मूल्यमापनाच्या संदर्भात फारसे प्रश्न विचारले जाणार नाहीत. तर पेज नंबर 34 जो आहे, याच्यावर दुसरा बॉक्स दिलेला आहे आपल्याला अजून, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने ही कृती जी आहे, ही दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये, परंतु ही कृती शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेली आहे. म्हणजे आता त्या कृतीच्या संदर्भात तुम्ही म्हणजे मूल्यमापनामध्ये त्याच्यावर प्रश्न येणार नाहीत, ती तुम्ही पूरक माहितीसाठी करू शकतात, परंतु ती सिलेबसमधून या वर्षाकरता वगळण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 34 वर जो दुसरा बॉक्स दिलेला आहे अजून, परिचय शास्त्रज्ञांचा म्हणून, तर या ठिकाणी शास्त्रज्ञांच्या बाबतीत माहिती दिलेली इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट, ही सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी असेल. पेज नंबर 35 वरील पहिला जो बॉक्स आहे, विचार करा, थिंक अबाउट इट, हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे या पेजवरील जो दुसरा बॉक्स आहे, निरीक्षण करा, लेट्स ऑब्झर्व इट, हा भागसुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे, जो मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. आता पेज नंबर 36 वरील जो पहिला बॉक्स आपल्याला दिलेला आहे तो आहे विद्युत परिपथातील घटकांची चिन्हे आणि त्यांचे उपयोग. सिम्बॉल्स अँड ॲप्लिकेशन्स जे सिम्बॉल्स अँड युजेस ऑफ द कॉम्पोनंट्स इन इलेक्ट्रिक सर्किट, हा भागसुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनाच्या दृष्टीने तो आता विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनासाठी आहे, म्हणजे यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. तसंच पेज नंबर 36 वर अजून एक बॉक्स दिलेला आहे, लेट्स ट्राय दिस, करून पहा. हा जो भाग आहे हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. याच पद्धतीने पेज नंबर 37 वरील पहिला जो बॉक्स आहे, लेट्स ट्राय दिस, हे करून पहा, तर हा भागही वगळण्यात आलेला आहे. म्हणजे प्रयोगावेळी अध्यापन करायचं आहे, त्याला प्रायोगिक कृतीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 37 वर 2 उदाहरणं दिलेली आहेत, सोडविलेली उदाहरणं, पहिलं आणि दुसरं असे 2 उदाहरणं जे आहेत. म्हणजे या ठिकाणी उदाहरणांमध्ये आपल्याला उदाहरण पहिलं आणि तिसरं हे वगळण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली या पेजवर 4 उदाहरणं दिलेले आहेत, परंतु त्याच्यातील पहिलं आणि तिसरं उदाहरण हे स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेलं आहे. तसंच पेज नंबर 38 वर पहिला जो बॉक्स आहे ज्याच्यावर जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, म्हणजे ही ICTला रिलेटेड कृती आहे, जी विज्ञान तंत्रज्ञानासोबत तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जोडण्याच्या दृष्टीने देण्यात आलेली होती. ही कृतीसुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेली आहे, म्हणजे यावर्षी तुम्हाला याच्यावर कोणताही प्रश्न येणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र, पेज नंबर 40 म्हणजे पेज नंबर 40 वर जो पहिला बॉक्स दिला आहे, माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो, म्हणून हा भागही स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 41 वरही असाच एक बॉक्स आहे, डू यू नो म्हणून, माहिती आहे का तुम्हाला, तर हाही स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 43 वर म्हणजे 43 नंबर पेजला जो पहिला बॉक्स दिलेला आहे, इथे चौकट आहे. पहिला बॉक्स म्हणजे घरगुती विद्युत जोडणी, म्हणजे डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट जे आहे त्याच्या तो भाग वगळण्यात आलेला आहे. या ठिकाणी या पेजवर आपल्याला 3 बॉक्स दिसतात, परंतु त्याच्यापैकी घरगुती विद्युत जोडणी हा जो आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट, हा भाग स्वयं अध्ययनात ठेवण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून तो भाग वगळलेला आहे. विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे पेज नंबर 43ला अजून एक बॉक्स आहे ज्याच्यात वीज वापराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी, हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे. म्हणजे प्रिकॉशन्स वाईल हँडलिंग द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस किंवा प्रिकॉशन्स वाईल हँडलिंग द इलेक्ट्रिसिटी, हा भाग बऱ्याच वर्षापासून सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे, पण 2020-21 या वर्षासाठी हा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे हा विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, परंतु मूल्यमापनात विचारात घेतला जाणार नाही. तर पेज नंबर 45 वर पहिला बॉक्स दिलेला आहे, अजून उपक्रम आहे, हा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर हा उपक्रम सुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेला आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारे विचारली जाणार नाही. आता पेज नंबर 46 जिथं जे की आपल्या चौथ्या प्रकरणाच्या संदर्भात आहे, द्रव्याचं मोजमाप, मेजरमेंट ऑफ मॅटर, हा जो भाग आहे, इथं लेट्स रिकॉलमध्ये थोडे आठवा म्हणून जो भाग देण्यात आलेला आहे तो सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 47 वर जो दुसरा बॉक्स दिलेला आहे, परिचय शास्त्रज्ञांचा, इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट, हा सुद्धा अवांतर वाचनासाठी म्हणजे अतिरिक्त वाचनासाठी असेल, मूल्यमापनात नसेल. त्याचप्रमाणे पेज नंबर 48 वर अजून एक बॉक्स दिलेला आहे जिथं स्थिर प्रमाणाच्या नियमाची पडताळणी आहे. हा भाग सुद्धा कॉन्स्टंट लॉ ऑफ व्हेरिएशन जो आहे त्याच्या संदर्भातला जो हा भाग आहे तो स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. पेज नंबर 48 वर अजून एक बॉक्स आहे, लेट्स रिकॉल, थोडे आठवा म्हणून, स्वयं अध्ययनासाठी. मूल्यमापनातून हा भाग सुद्धा वगळण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, पेज नंबर 49 वर सुद्धा जे या ठिकाणी बॉक्स देण्यात आलेला एक अवांतर वाचनासाठी आहे. स्वयं अध्ययन म्हणून हा भाग आपण घ्यायचा आहे. मूल्यमापनातून तो वगळलेला आहे.
तसंच पेज नंबर 50वर एक बॉक्स दिलेला आहे, लेट्स रिकॉल, थोडे आठवा. तर स्वयं अध्ययनासाठी हा भाग पण घ्यायचा आहे. अध्यापनापूर्वी मुलांना हे माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण त्याचं वाचन करायचं आहे. मात्र मूल्यमापनामध्ये हा भाग कन्सिडर नसेल. विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 50वर या ठिकाणी अजून एक 15वी ओळ दिलेली वरून त्यात काही मूल्यांचे संयुगे तयार होतात. म्हणजे कंपाऊंड्स आर फॉर्म फ्रॉम सम एलिमेंट्स हा जो भाग आहे हा पण स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून तो वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 50वर एक बॉक्स दिलेला आहे, लिस्ट अँड डिस्कस अबाउट इट असं म्हणून. लिस्ट देम अँड डिस्कस अबाउट इट म्हणजे यादी करा आणि चर्चा करा. हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 51वर एक बॉक्स दिलेला आहे, करून पहा, ट्राय धिस. हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनात आहे. मूल्यमापनातून तो वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 51वर एकूण 3 गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत, जी मी पहिली तुम्हाला सांगितली, एक ट्राय धिस. अजून एक बॉक्स आहे त्याच्या खाली पहा, विचार करा, थिंक अबाउट इट. हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 51वर अजून एक बॉक्स आहे, सांगा पाहू. तर हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. आता पेज नंबर 52वर दुसरा बॉक्स जो दिलेला आहे तो आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर धिस मध्ये आहे. हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 53वरील जो पहिला बॉक्स आपल्याला दिसतोय, थोडे आठवा, लेट्स रिकॉल, हा मुद्दा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी घेण्यात आलेला आहे. अध्यापनापूर्वी मुलांना हा भाग अध्ययन करण्यास सांगितलेला आहे. म्हणजे एक पूरक माहिती म्हणून मुलांना हा भाग माहिती असणं गरजेचं आहे, परंतु मूल्यमापनाच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. तर पेज नंबर 53वर अजून एक दुसरा बॉक्स दिलेला आहे, ज्याला विज्ञान कुपी म्हटलेलं आहे. विज्ञान कुपी हा जो भाग आहे तो स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळण्यात आलेला आहे. विज्ञान कुपी म्हणजे सायन्स कॅप्सूल, ज्याला सेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये सायन्स कॅप्सूल असं म्हटलेलं आहे. पेज नंबर 53वर दुसरा बॉक्स जो आहे, कार्यसंस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क, हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठीचा विषय आहे. तोही या ठिकाणी अवांतर वाचनाच्या दृष्टीने लक्षात घ्यायचा आहे. पेज नंबर 54वर जो दुसरा बॉक्स दिलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर धिस, हा मुद्दाही स्वयं अध्ययनासाठी आहे. तसंच पेज नंबर 54वर अजून दुसरा एक बॉक्स दिलेला आहे, सर्चसाठी, शोध घ्या म्हणून. हा सुद्धा स्वयं अध्ययनात आहे. मूल्यमापनातून तो भाग वगळलेला आहे. तसंच पेज नंबर 55वर जो पहिला बॉक्स दिलेला आहे, सांगा पाहू, तर हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. पेज नंबर 55वर अजून एक बॉक्स आहे पहा, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. तसंच पेज नंबर 55वर अजून एक बॉक्स दिलेले, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, म्हणजे यूज ICT. ICTचा वापर या ठिकाणी करायचा होता. हा उपक्रम सुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेला आहे. 56 पेज नंबर जे आहे, पेज नंबर 56, तर या 56 पेज नंबरवरील पहिला जो बॉक्स आहे, आयन मुलके म्हणजेच आयन्स अँड रॅडिकल्स, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, जो मूल्यमापनाच्या दृष्टीने वगळलेला आहे. आता 5वं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रो आपलं, चॅप्टर नंबर 5, ॲसिड बेसेस अँड साल्ट्स, म्हणजेच आम्ल, आम्लारी व क्षार. यासाठी पेज नंबर 58 मधील पहिला जो बॉक्स आहे, हे जे पहिलं पेज आहे, पूर्ण पेज पहिलं, आम्ल, आम्लारी आणि क्षार या प्रकरणाचं, हे वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे स्वयं अध्ययनासाठी हे पेज आहे ते मूल्यमापनातून वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पेज नंबर 59वर वरून पहिली ओळ जी आहे, आता मागील जे होतं म्हणजे आम्लारी, आता मागील ते आम्लारी व क्षार यापर्यंतची ही जी ओळ आहे, ही स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आली, मूल्यमापनातून वगळण्यात आलेली. इट विल बी क्लिअर दॅट
हा जो आहे पहिल्या 2 ओळी आहेत साधारणतः पेज नंबर 59 वरील या सेमी इंग्लिशच्या पुस्तकातील त्या डिलीट करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या आहेत. आता पेज नंबर 59 वरील अजून एक चौकट आहे पहा, तिथे बॉक्स जिथं म्हटलं आहे थोडे आठवा, लेट्स रिकॉल, हा मुद्दा सुद्धा स्वयंअध्ययनासाठी आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 60 वर जो पहिला बॉक्स दिला आहे, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा मुद्दाही स्वयंअध्ययनासाठी घेण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून तो भाग वगळलेला आहे. पेज नंबर 62 वरील पहिला जो बॉक्स आहे चौकट, जरा डोके चालवा म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर, हाही मुद्दा स्वयंअध्ययनासाठी घेण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. आता पेज नंबर 66 वर जो पहिला बॉक्स दिलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर धिस, हा जो टॉपिक आहे हा सुद्धा स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 66 वर अजून एक बॉक्स आहे असा, जरा डोके चालवा म्हणून यूज युअर ब्रेन पॉवर, हा मुद्दाही स्वयंअध्ययनासाठी आहे. तो विद्यार्थ्यांनी स्वतः त्याचं अध्ययन करायचं आहे. आता पेज नंबर 66 वरच हे 3 चेंजेस आहेत पेज नंबर 66 ला. आता पेज नंबर 66 वर हा जो बॉक्स आहे शेवटी, ज्याला म्हटलेलं आहे तिथे करून पहा म्हणजे ट्राय दिस, ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करायची आहे, म्हणजे पूरक ज्ञान मिळवण्यासाठी ॲडिशनल नॉलेजच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, परंतु मूल्यमापनाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाची नाही. तर आता पेज नंबर 67 वर पुन्हा अजून एक बॉक्स दिलेला आहे पहा पहिला. या पहिल्या चौकटीत जरा डोके चालवा म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग आहे. पुन्हा स्वयंअध्ययनासाठी हा भाग आहे, मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, पेज नंबर 69 ला अजून पहिला जो बॉक्स दिलेला आहे, वरील कृती पासून तर सहगुण घ्यापर्यंतचा जो भाग आहे हा स्वयंअध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. म्हणजे आपलं सेमी इंग्लिशचं जे पुस्तक आहे त्याच्या पेज नंबर 69 वर जो येलो कलरचा बॉक्स दिलेला आहे तो डिलीटेड आहे. वरील कृतीपासून तर सहगुण घ्यापर्यंत, कोइफिशियंटपर्यंतचा भाग. पेज नंबर 72 वर पहिला बॉक्स जो दिलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर धिस, हा मुद्दा सुद्धा आपल्याला स्वयंअध्ययनासाठी आहे. यानंतर पेज नंबर 72 लाच दुसरा बॉक्स जो दिलेला आहे तो आहे जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, स्वयंअध्ययनासाठीचा हा पण मुद्दा आहे. मूल्यमापनातून यालाही वगळलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 73 वरील पहिला जो बॉक्स आहे शोध घ्या, सर्च दॅट, हा जो भाग आहे हा सुद्धा स्वयंअध्ययनासाठी, मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे. विद्यार्थी मित्र, हे जे पहिले 5 प्रकरणांच्या संदर्भात जे भाग वगळण्यात आलेले आहेत किंवा ज्या दुरुस्त्या होत्या त्या आपण अभ्यासल्या. ह्या आता सायन्स फर्स्ट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1च्या दुरुस्त्या होत्या, म्हणजे सायन्सच्या पार्ट 1च्या फर्स्ट सेमिस्टरच्या या दुरुस्त्या. आता पार्ट 2 जो आहे पार्ट 2 त्याच्या दुरुस्तींना सुरुवात होणार आहे. कारण 10वीमध्ये आपलं कसं आहे, सायन्स पार्ट 1चं बुक वेगळं आहे, पुस्तक वेगळं आहे, आणि सायन्स पार्ट 2चं पुस्तक वेगळं आहे. 9वीमध्ये मात्र दोन्ही पार्टचं एकत्रित बुक आहे आणि याच्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे चॅप्टर नंबर 1 to 5 हे सायन्स फर्स्ट आहे फर्स्ट सेमिस्टरसाठी, आणि चॅप्टर नंबर 6 to 10 हे सायन्स सेकंड आहे फर्स्ट सेमिस्टरसाठी. तर यांच्यासाठी सिलेबसमध्ये झालेला बदल आपण स्टडी करतोय. तर फर्स्ट सेमिस्टरच्या बाबतीत सायन्स फर्स्टच्या सिलेबसमध्ये काय चेंजेस झाले आहेत ते आपण अभ्यासल्या. आता पार्ट 2 मध्ये म्हणजे सायन्स सेकंडच्या बाबतीत काय बदल आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडं कदाचित घाई होत असेल, मात्र तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा, वेळोवेळी काळजीपूर्वक पुस्तक समोर ठेवा आणि ज्या दुरुस्त्या मी सांगतोय त्या लक्षपूर्वक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जर आपण थोडक्यात निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, लेट्स रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर, थिंक अबाउट इट, यासारख्या ज्या गोष्टी आहेत, कृतीयुक्त जो भाग होता तो साधारणतः त्यांनी कमी केलेला आहे. 6वं प्रकरण जे आहे आपलं या ठिकाणी वनस्पतींचं वर्गीकरण, पेज नंबर 75 वर या प्रकरणाच्या जो दुसरा बॉक्स दिलेला आहे परिचय शास्त्रज्ञांचा, हा स्वयंअध्ययनासाठी आहे, मूल्यमापनातून तो वगळलेला आहे.
त्याचप्रमाणे पेज नंबर 76वर पहिला बॉक्स जो दिलेला आहे, निरीक्षण करा, लेट्स ऑब्झर्व इट, हा प्रयोगशाळेत चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने आहे. मूल्यमापनातून तो भाग वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 76वर अजून एक बॉक्स या ठिकाणी आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा व चर्चा करा, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनासाठी हा भाग महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 78ला या ठिकाणी एक बॉक्स आहे, करून पहा, ट्राय धिस, ही कृती घरी करण्यास सांगावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मूल्यमापनाच्या दृष्टीने किंवा प्रत्यक्ष अध्यापनात ही कृती नाही आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वयं अध्ययनाचाच हा भाग सुद्धा असेल. विद्यार्थी मित्र, या पद्धतीने पेज नंबर 79वर सुद्धा काही चेंजेस आहेत, ते कसे पहा. एक बॉक्स दिलेला आहे आपल्याला तक्ता, निरीक्षण करा व नोंदी पडताळून पहा, ऑब्झर्व अँड व्हेरीफाय, हा भाग सुद्धा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी आहे. हाही भाग तुम्ही लक्षात घ्या की मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. आता पेज नंबर 80वर एक बॉक्स दिलेला आहे, जोड माहिती तंत्रज्ञानाची, हा अतिरिक्त वाचनासाठी आहे. जो भाग तुम्हाला अवांतर वाचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, परंतु म्हणजे जोड माहिती तंत्रज्ञानाची असल्यामुळे हा टेक्नॉलॉजीला रिलेटेड पार्ट आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे 7वं प्रकरण आहे पहा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह म्हणजेच एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम, या चॅप्टरच्या पेज नंबर 81वरील जो पहिला भाग आहे, मागे वळून पाहताना, लुकिंग बॅक, हा भाग स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी तो वाचून येणं अपेक्षित आहे. मूल्यमापनाच्या आणि अध्ययनाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 81वरील अजून एक जो बॉक्स दिलेला आहे, निरीक्षण करा, ऑब्झर्व इट, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. याच पेजवरील म्हणजेच पेज नंबर 81वरील अजून एक बॉक्स आहे, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा भाग सुद्धा मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे, तो स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 82वरील जो पहिला बॉक्स दिला आहे, पुन्हा पहा, तो सुद्धा आहे यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे जरा डोके चालवा, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून तो भाग वगळण्यात आलेला आहे. याच पेजवरील म्हणजे पेज नंबर 82वरील पहिला जो बॉक्स आहे, परिचय शास्त्रज्ञांचा, इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट, हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळण्यात आलेला आहे. तर अजून याच प्रकरणातील पेज नंबर 83वरील जो पहिला बॉक्स दिलेला आहे, जरा विचार करा, थिंक अबाउट इट, हा जो घटक आहे हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 83वरील दुसरा भाग आहे, पुन्हा बॉक्स दिलेला आहे दुसरा, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर, हा स्वयं अध्ययनासाठी आहे. मूल्यमापनातून तो वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 83वरीलच पुन्हा एक बॉक्स दिलेला आहे, तिथे जरा डोके चालवा, स्वयं अध्ययनासाठी हा भाग पण आहे. मूल्यमापनातून त्याला वगळलेला आहे. पेज नंबर 83वरच एक दुसरा बॉक्स दिलेला आहे, कार्य संस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क, हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून या घटकाला वगळलेला आहे. पेज नंबर 85वर जो पहिला बॉक्स दिलेला आहे, कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया, कार्बन सायकलमधील जे मेन कॉम्पोनंट्स आहेत, हा भाग सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी ठेवलेला आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 85वरील अजून एक बॉक्स दिलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो, हा घटक सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, अवांतर वाचनासाठी आहे. मूल्यमापनातून या घटकाला वगळण्यात आलेलं आहे. पेज नंबर 85वरच अजून एक दुसरा बॉक्स आहे, जरा विचार करा, थिंक अबाउट इट, हा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 86वर एक बॉक्स दिलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला, म्हणजेच डू यू नोच्या संदर्भातला सेमी इंग्लिशच्या दृष्टीने, हा अतिरिक्त वाचनासाठी आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. विद्यार्थी मित्रो, याचप्रमाणे आपलं जे 8वं प्रकरण आहे, उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, याच्या संदर्भातलं हे चॅप्टर आहे. पेज नंबर 88वरील पहिला जो बॉक्स आहे या चॅप्टरचा, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर,
हा घटक स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे, तो मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. पेज नंबर 88 वर अजून एक बॉक्स दिलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो म्हणून. हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याचप्रमाणे या चॅप्टरमधील पेज नंबर 89 वर एक जो बॉक्स दिलेला आहे, लॅक्टोबॅसिलस जीवाणूंचे उपयोग म्हणजे युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलस नावाचा जो टॉपिक आहे, जो वेगळ्या कलरमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा दिलेला आहे चौकटीत, तर हाही भाग स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रो, याच पद्धतीने पेज नंबर 89 वरच अजून एक सर्च म्हणजे शोध घ्या म्हणून जो टॉपिक आहे, हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 90 वर एक जो बॉक्स आहे, करून पाहूया, ट्राय धिस, ही कृती जी आहे ती विद्यार्थ्यांना घरून करण्यास सांगितलेली आहे, म्हणजे ती तुमच्या स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. तर पेज नंबर 91 वर अजून एक बॉक्स दिलेला आहे आपल्याला, माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे डू यू नो मधील घटक आहे. हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 91 वर अजून एक बॉक्स आहे, जरा डोके चालवा, स्वयं अध्ययनासाठी, यूज युअर ब्रेन पॉवर. हा घटक सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, मूल्यमापनातून हा घटक वगळला गेलेला आहे. पेज नंबर 91 वर अजून एक बॉक्स आहे पहा, कार्यसंस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे, हे सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी देण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 92 वर जो एक बॉक्स दिलेला आहे, तिथे सावधान म्हटलेलं आहे, हा सुद्धा स्वयं अध्ययन आणि मूल्यमापनातून वगळला गेलेला आहे. सेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये हाच बॉक्स कॉशन म्हणून दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला सेल्फ स्टडीसाठी देण्यात आलेला आहे, म्हणजे मूल्यमापनातून तो वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 92 वर एक बॉक्स दिलेला आहे आपल्याला. या बॉक्समध्ये परिचय शास्त्रज्ञांचा म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट हा भाग आहे, तो अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनातून तो घटक वगळलेला आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 92 वर अजून एक घटक दिलेला आहे, म्हणजे एक बॉक्स आहे, ऐकावे ते नवलच. हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी, मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. इंग्रजीतून म्हणजे सेमी इंग्लिशच्या बुकमध्ये हा वंडरफुल टू नो म्हणून हा घटक आहे. ऐकावे ते नवलच घटक जो आहे तो सेमी इंग्लिशमध्ये वंडरफुल टू नो म्हणून आहे. हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी देण्यात आलेला आहे, मूल्यमापनातून वगळलेला आहे. आता पेज नंबर 93 वर पहा, एक जो बॉक्स आहे तो आहे परिचय शास्त्रज्ञांचा म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट. हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. पेज नंबर 94 वर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, तक्ता आहे, जो रोग प्रसार व प्रतिबंधाच्या संदर्भात आहे. स्प्रेड ऑफ डिसीजेसच्या संदर्भातील हा चार्ट आहे सेमी इंग्लिशच्या बुकमध्ये. स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच्या संदर्भातला हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आला आहे, सेल्फ स्टडीसाठी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 94 पेजवरील अजून एक चौकट दिलेली आहे पहा, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. हा घटक सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे, मूल्यमापनातून हा घटक वगळलेला आहे. विद्यार्थी मित्र, याप्रमाणे जे चेंजेस आपल्याला सिलेबसमध्ये झालेले आहेत ते टेक्स्टबुक समोर असतानाच तुम्ही कन्फर्म करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला दैनंदिन अध्यापन आणि अध्ययनाच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाहीत. विद्यार्थी मित्रो, पेज नंबर 97 वर आहे आपलं चॅप्टर नंबर 9, पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या 97 पेजवरील पहिला जो बॉक्स आहे, हवामानाचे सजीव सृष्टीतील महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड. हा घटक सुद्धा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे, जो विद्यार्थ्यांना पूरक ज्ञानासाठी महत्त्वाचा आहे, परंतु मूल्यमापनाच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. पेज नंबर 98 वरील पहिला जो बॉक्स आहे, कार्यसंस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे हे सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 98 वर अजून एक दुसरा बॉक्स दिलेला आहे, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची म्हणजे युजेस ऑफ ICT किंवा यूज ऑफ ICT. हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठीचा घटक आहे. यानंतर पेज नंबर 99 वर जो एक बॉक्स दिलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ऑलवेज रिमेंबर. हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे, त्याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे.
परीक्षणाच्या म्हणजे मूल्यमापनाच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा नाही, परंतु स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना तो देण्यात आलेला आहे. पेज नंबर 100 जे आहे याच्यावरील जो पहिला बॉक्स आहे पहा, माहीत आहे का तुम्हाला, डू यू नो, याच्या संदर्भातला जो मुद्दा आहे म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, हा जो मुद्दा आहे हा अतिरिक्त वाचनासाठी देण्यात आलेला आहे, तो मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 101 वरील म्हणजेच पेज नंबर 101 वरील पहिला जो बॉक्स आहे, वाचन करा आणि चर्चा करा, रीड इट अँड डिस्कस अबाउट इट, हा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. पेज नंबर 102 वर पहिला बॉक्स आहे, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची म्हणजे युजेस ऑफ ICT, हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 104 वर 104 वर जो पहिला बॉक्स दिलेला आहे, कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी म्हणजे टाइम फॉर डिकम्पोजिंग अ गार्बेज, हा भाग सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी देण्यात आलेला आहे, तो मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 104 वर अजून एक बॉक्स दिलेला आहे, इतिहासात डोकावताना, लुकिंग टू द हिस्ट्री, हा जो भाग आहे हा सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 107 म्हणजे 107 पानवरील पहिला जो बॉक्स आहे, माहिती मिळवा, गेट इन्फॉर्मेशन अबाउट इट, हा जो मुद्दा आहे तो अतिरिक्त वाचनासाठी आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. शेवटचं जे प्रकरण आहे आपलं फर्स्ट सेमिस्टरचं म्हणजे पहिल्या सत्रातील शेवटचं प्रकरण आहे, 10वं प्रकरण, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हे जे आहे पेज नंबर 108 वरील 108 पान क्रमांक 108 वरील हा मुद्दा जो आहे, याच्यात एक तक्ता दिलेला आहे, जो तक्ता पूर्ण करा म्हणजे कंप्लीट द चार्ट असं म्हटलेलं आहे. हा चार्ट सुद्धा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी आहे, सेल्फ स्टडीसाठी आहे. तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस, हे जे चॅप्टर आहे आपलं 10वं, या चॅप्टरमधील पहिला चार्ट हा आपल्याला सेल्फ स्टडीसाठी म्हणजे स्वयं अध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चॅप्टर नंबर 108 म्हणजे 108 क्रमांकाच्या पेजवरील माहिती मिळवा म्हणून जो भाग आहे आपल्याला दिलेला, तो सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी आहे आणि अतिरिक्त वाचनाच्या दृष्टीने हा भाग आपण 2020-21 या वर्षासाठी विचारात घ्यायचा आहे, मूल्यमापनाच्या दृष्टीने नाही. त्याचप्रमाणे पेज नंबर 113 वर एक बॉक्स दिलेला आहे, कार्यसंस्थांचे म्हणजे इन्स्टिट्यूशनल वर्क जे आहे हे सुद्धा अतिरिक्त वाचनासाठी दिलेलं आहे आणि हा भाग सुद्धा मूल्यमापनाच्या दृष्टीने वगळलेला आहे. विद्यार्थी मित्रो, आपण सारासार जर विचार केला तर एकत्रितपणे आपल्याला असं लक्षात येतं की ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला टेक्स्टबुकमध्ये देण्यात आलेल्या होत्या म्हणजे लेट्स रिकॉल म्हणून, डू यू नो म्हणून, थिंक अबाउट इट म्हणून, निरीक्षण करा म्हणजे ऑब्झर्व इट, डिस्कस इट किंवा युजेस ऑफ ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी किंवा जे प्रोजेक्ट दिलेले होते, हे सर्व कृतीयुक्त घटक जे आहेत हे तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आणि वर्क फ्रॉम होमच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणून देण्यात आलेले आहेत. मूल्यमापनाच्या दृष्टीने अशा बऱ्याच घटकांचा या शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विचार करण्यात येणार नाही आहे, म्हणजे मूल्यमापनाच्या दृष्टीने हे घटक महत्त्वाचे नाहीत असं आपल्याला लक्षात येतं.